नमस्कार, मी उज्ज्वला सर्वांचं स्वागत करते। आज आपण स्वादिष्ट असा गाईच्या दुधाचा खरवस बनवूया। खूप टेस्टी पण होते बघा ना, किती सुंदर वडे आले ते बघा। कलर पण बघा किती छान आलाय आणि तोंडात टाकताच विरघळणारी वडी आहे बघा। बघताक्षणी आपण ही वडी खाऊशी वाटणारी ही वडी आहे। चवीला तर अप्रतिम झालेले। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आपण। इथं मी कुकरचा डबा घेतलाय आणि ही गाईचं दूध आहे बघा, म्हणजे चीक आहे गाईचा। आपण 1 कप होईल एवढा घेतलाय आणि अर्धा मी ठेवलेला आहे नंतर बनवायचं म्हणून। आणि अर्धा लिटर दूध घेतले, साधं दूध आहे गाईचं। आपण मिक्स करून घेणार आहे त्या चिकामध्ये। अर्धा लिटर मधले थोडंसं मी ठेवलंय आणि 1 अर्धी वाटी मी गूळ चिरून घेतलेला आहे। आता गूळ आणि दूध चिक मिक्स करून घेऊया व्यवस्थित। चमच्याने असं मिक्स करून घ्यायचं। गूळ आपला दुधात विरघळून जातोय। वेलची जायफळ मी असं खलबत्त्यात कुटून घेतले बघा। वेलची जायफळ घातल्यामुळे आपले खरवसला टेस्ट भारी येते, चवीला पण अप्रतिम लागतोय। नक्की एकदा करून बघा अशा पद्धतीने। आता कुकर ठेवलाय मी, कुकर मध्ये 1 ग्लास पाणी ओतून ठेवलेलं आहे। आता कुकर मध्ये आपण डबा घालूया, त्याच्यावर 1 झाकण ठेवूया। कुकरची शिट्टी काढून घ्यायची। कुकरची शिट्टी आपल्याला लावायची नाही। 20 मिनिटं आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे बघा। आणि 20 मिनिटानंतर आपण कुकरचं झाकण उघडून बघतोय। तर लिंबू असलं कुकर मध्ये घाला, म्हणजे कुकर काळा पडत नाही। माझ्याकडे त्या दिवशी लिंबू नव्हतंच, मी घातलं नाही। चीक चांगला आपला शिजलाय बघा। मी डबा खाली काढून थंड करून घेतलेला आहे। आता आपण किनाऱ्या मोकळ्या करून घेऊया। 20 मिनिटात लगेच तयार होते। किनाऱ्या अशा सुरीने मोकळ्या करून घ्यायच्या। तर सगळीकडे अशी सुरी फिरवून घ्यायची बघा। अगदी सोप्या पद्धतीने आपण आज चीक बनवतोय। चिकायच्या म्हणजे वड्या बनवतोय, सॉरी। तुम्ही बघू शकताय किती मस्त असा डब्यात खरवस झालेला आपल्या। आता आपण अशा वड्या पाडून घेऊया सुरीनं। थंड झाल्यानंतरच वड्या पाडून घ्यायच्या। जसं थंड होईल तसं चीक आपला अटरून येते, म्हणजे असं जास्त वडी चांगल्या पडते त्या। आता वडी काढून घेऊया आपण। तो अशा पद्धतीने आता वड्या निघणार आहेत। किती मस्त आहे बघा, लुसलुशीत झालाय, अजून मऊ तोंडात टाकता विरघळणार हा वड्या होते त्या। बघा वडी कशी मस्त निघाली ना। हीच तोंडात टाकताना विरघळणारी वडी, मलईदार आणि खूप टेस्टी लागते। तर ही खाली मध्ये राहिले डब्यात गुळाचं पाणी, ती पण तुम्ही वरून या वडीवर घालू शकताय। खूप टेस्टी लागते। तर सर्व वड्या मी काढून घेतले ते बघा। अशी काटेरी चमच्याने तुम्ही घेऊन खाऊ शकताय। अगदीच तोंडात विरघळणारी ही वडी आहे बघा। अजिबात तुम्ही बघू शकता किती मस्त वड्या आल्या। धन्यवाद, बाय बाय।